श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्य राहील. कार्यक्षेत्रात खूप मेहनत करावी लागेल. सफलता न मिळाल्यास निराश होऊ नये. लाभस्थानामध्ये शनी रवीची युती असल्यामुळे कार्यक्षेत्रात प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. जास्त भाव झालेत तर लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. सावध राहा. शक्यतो या सप्ताहात इन्व्हेस्टमेंट किंवा याच्याशी संबंधित कामे पोस्टपोन करावीत, कारण या सप्ताहात तुम्हाला हवे तसे यश मिळणार नाही. लव्ह लाईफ सामान्य. लांबचा प्रवास होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या. अशक्तपणा येऊ शकतो. सेल्फ कॉन्फिडन्स डिग्रेड होऊ देऊ नका. उपाय: सूर्याला पाण्याचा अर्घ्य देणे आणि नियमित आदित्य स्तोत्र वाचणे. वृषभ. लेझीनेस सोडून ॲक्टिव्ह राहाल तर हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला जाईल. कम्प्युटर वर्क, क्लोथिंग सेक्टर या रिलेटेड व्यवसायात फायदा होईल. कौटुंबिक सुख मिळेल. लव्ह लाईफमध्ये सावध राहा. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती गुरुवारनंतर करा. बाहेरचे खाणे टाळा. अपचन किंवा ॲसिडिटी होण्याची शक्यता. स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता. उपाय: गणपतीची आणि सरस्वतीची उपासना करणे. व्यापाऱ्यांनी सुरुवात करताना गणपती चालीसाचा पाठ करणे. मिथुन. हा सप्ताह तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. जमिनी रिलेटेड अडकलेली कामे मार्गी लागतील. सामाजिक कार्य होतील. मोठ्या व्यक्तींबरोबर बोलणे होईल. कोर्ट कचेरीचे व्यवहार डिले होतील, पण तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल. नोकरी शोधणाऱ्यांना इंटरव्ह्यू कॉल्स तर व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आर्थिक सुधारणा होईल. पैशांचे व्यवहार किंवा कोणती ट्रान्झॅक्शन करताना समोरच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवू नये. उपाय: रोज लक्ष्मी चालीसाचा पाठ करणे. कर्क. या सप्ताहात धनापेक्षा खर्च वाढेल. करिअरमध्ये उन्नती होईल. थोडे सतर्क राहावे लागेल, कारण अचानक काहीतरी समस्या उत्पन्न होऊ शकते. व्यापारी लोकांना चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांनी ओव्हर कॉन्फिडंट न होता मनपूर्वक अभ्यास करावा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कुटुंबातील सदस्य तुम्हाला सपोर्ट करतील. उपाय: शुक्रवार व सोमवार शिवचालीसाचा पाठ करणे. सिंह. या सप्ताहात तुम्हाला मानसन्मान मिळेल व प्रतिष्ठा मिळेल. कौटुंबिक मांगलिक कार्यात भाग घ्याल. या सप्ताहात खूप काही नवीन मिळेल. व्यापारात प्रॉफिट होईल. नवीन कामात फायदा होईल. इन्व्हेस्टमेंट, शेअर इन्व्हेस्टमेंटची सुरुवात मंगळवारनंतर करावी. लव्ह रिलेशनशिप्समध्ये भावनात्मक होऊ नका. वैवाहिक सुख लाभेल. विद्यार्थ्यांनी मनपूर्वक अभ्यास करावा, तरच त्यांना चांगला फायदा होईल. उपाय: रोज गायत्री मंत्राचा जप करावा. कन्या. हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला राहील. राजकारणात ज्यांनी भाग घेतला आहे त्यांची प्रगती होईल. भूमी, भवन, वाहन यांची कामे मार्गी लागतील. तुमच्या कामाने तुमच्या आजूबाजूची माणसे प्रभावित होतील. लव्ह रिलेशनशिपमध्ये तुमचा पार्टनर तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करेल. तुम्ही त्याला सपोर्ट कराल.
विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह खूप चांगला जाईल. आरोग्य चांगले राहील. उपाय: सूर्याला पाण्याचा आरती देणे आणि ओम आदित्याय नमः हा जप करणे. गोमातेला चारा देणे. तुळा: सेल्फ डेव्हलपमेंटसाठी हा सप्ताह चांगला आहे. फॅमिली आणि फ्रेंड्सकडून सपोर्ट मिळेल. ॲज अ टीम काम कराल तर फायदा होईल. इगोला जास्त महत्त्व देऊ नका. नोकरी शोधणाऱ्यांना कंपनींकडून जॉईनिंग लेटर्स मिळण्याची शक्यता. फायनान्शियल स्टॅबिलिटी बिघडण्याची शक्यता. हवे तसे आउटपुट मिळणार नाही. उपाय: लक्ष्मी चालिसाचा पाठ करणे. वृश्चिक: हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्य राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता व लाभही होईल. बुधवारनंतर वादविवाद होण्याची शक्यता. लव्ह लाईफ चांगले राहील. तिसऱ्या व्यक्तीपासून सावध राहावे. फायनान्शियल ग्रोथ होईल. उपाय: बजरंग बाणाचा पाठ करणे. धनु: तुमच्यासाठी हा सप्ताह शुभ आहे. नवीन कार्यप्रणालीची सुरुवात कराल. नवीन इन्व्हेस्टमेंट, नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना सतर्क राहावे लागेल आणि जास्त मेहनत करावी लागेल. फार काळापासून राहिलेली स्वप्ने पूर्ण होतील. धनासंबंधित कार्यांमध्ये प्रोत्साहन मिळेल. आरोग्याकडे आणि फिटनेसकडे लक्ष द्यावे. उपाय: विष्णू चालिसाचा पाठ करणे. मकर: या सप्ताहात तुम्हाला सावध राहायची गरज आहे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. पैशांचे व्यवहार, डील आणि ट्रान्झॅक्शन्स करताना नीट विचार करूनच पुढचे पाऊल टाका. पण सहजासहज जास्त पैसे कुठे इन्व्हेस्ट करू नका. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. ते हरविण्याची शक्यता किंवा असे झाल्यास प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. गाडी चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन सामान्य राहील. उपाय: शनी चालिसाचा पाठ करणे. कुंभ: सूर्य, शनी कुंभ राशीत आहेत. यामुळे तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. नोकरी संबंधित युवकांना हवे तसे यश न मिळाल्यास निराश किंवा नर्वस होऊ नये. कुटुंबामध्ये वादविवाद होण्याची शक्यता. लव्ह लाईफमध्ये नवीन रिलेशन होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा एफर्ट्स करावे लागतील. या सप्ताहात तुम्हाला पॉझिटिव्ह राहावे लागेल. होप सोडू नये. उपाय: हनुमान चालिसाचा पाठ करणे. मीन: तुमच्यासाठी हा सप्ताह खूप काही देऊन जाईल. ट्रान्सफर, प्रमोशन होईल. पैशांची आवक या सप्ताहात येणार आहे. पण बजेट ठरवून पैसे खर्च करा. धार्मिक यात्रा होतील. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. कौटुंबिक सौख्य मिळेल. इन्व्हेस्टमेंट होईल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह खूप चांगला जाईल. पण त्यांना मनपूर्वक अभ्यास करावा लागेल. आरोग्य चांगले राहील. उपाय: विष्णू सहस्रनामावली वाचणे. आपणा सर्वांना हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.